तर पार्किंगला लावली आम्ही इकडे गाडी असं चिल करायला बसल्या पार्किंगला लावून डायरेक्ट रोहिदास नारायण कोत्रेकर मुक्काम पोस्ट खवणे तालुका वेंगुर्ले जिल्हा सिंधुदुर्ग. ही गाडी पळत आहे तास क्रमांक 3 मध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सागर ब्लॉग्स 4524. सो चला आताच नाश्ता केले ना, आता ब्लॉग स्टार्ट करू. इकडे बघा आदावत बघा. सो चला ब्लॉग स्टार्ट करू. एक जस्ट ब्लॉग एंड केला सकाळी आणि आता आहे डे 4. सो जाऊ चला आता काय खवणेला कायाकिंग करायला जायचा, मग तिथल्या थेट गोवा. इकडं काजू भेटल्या, आता बघू कसं लागतं. ते लालच चांगलं वाटतं ना, गेस असं वाटतं. रोड पण खतरनाक एकदम, एक नंबर रोड आहे तिकडं. जंगलांच्या गाडी टेकतो. आता इकडेच काजू भेटले आणि बघू कसं लागतं. टेस्ट करू आम्ही, टेस्ट करून समजेल कसं काय आहे. सो फायनली आम्ही पोहोचल्या खवणे बीचवर भाई. आता जाऊ ना पहिले कायाकिंग, डायरेक्ट कायाकिंग, खवणे कायाकिंग. सो चला आता कसा काय कायाकिंगचा विषय आहे तुम्हाला समजेलच पुढं. फायनली भाई डायरेक्ट येऊन कायाकिंग मध्ये बसल्या. पुरा चप्पू चालू इकडे. आता बघू पुढं जाऊन कसा काय आहे भाई. इकडं आता आपण चप्पू मारू पहिले, थांबा. गाडी रिवर्स मारी घेतली यावी. ठोकाठोकी होत अन्नू, अरे ठोकाठोकी होईल. ये गाडी ठोकताना आमची गाडी अरे पलटी माराल भाई. एवढ्या उन्हान खतरनाक मजा येते. आता तिकडं पुढं बी जाऊ आपण. तर पार्किंगला लावली आम्ही इकडे गाडी, असं चिल करायला बसल्या पार्किंगला लावून डायरेक्ट. इकडं पब्लिक बघू शकता भाई. मस्त आणू आपला ड्रायव्हर आणू. हा थांबा आपण फोटो काढू यांचं. कवशा टन मरता भाई, यांना टनच बसे नाही. काय कधीपासून टन मरता नाही ना भाई. चप्पूच मरता नाहीत पुरं. इकडून तिकडून मरता. आमचा ड्रायव्हर डेंजर मागचा. आमचा एकटाच ड्रायव्हर, वन मॅन शो आहे भाई. कडक वातावरण आहे. जरा सावली पडली तर अजून जरा बरं वाटतं. भाई अमेझॉनच्या जंगलात घुसल्या. कुठं काय काही समज नाही. इकडे काहीतरी पडतान बाबा. रिवर्स मार आणू. आमचं ड्रायव्हर फुल रिवर्स. जामदे मागे बघ, मागे टोकशील भाई. इकडे पुढं पण आहे, जायला बी नको. मस्त सावलीन जरा थांबू. आमचं अर्धे घरी गायब झाले आणि भेटतच नाही आम्हाला. सगळे लाल पिवले दिसतात बघा. चला त्यांना गावसू पहिले. मस्त इकडं मामाने आपल्या या लावले लिंबू सरबत, कोकम लिंबू सरबत. सगळा भेटेल तुम्हाला. कुठे यायचं आहे काका? फक्त यायचं कुठे? लोकेशन सांगा थोडं. लोकेशन सांगा. लोकेशन खवणे बीच. खवणे बीच वरच्या किनाऱ्यावर लावलेले आहे. 100% या मामाचे. आता आपण टेस्ट करू. मस्त आपल्या सावली दुकान आहे मामाचा. आमचं कवणे बीचला आमच्या बाबाचं इथे दुकान आहे एक लिंबू सरबतचा. तुम्ही बघू शकता बाबा, एक नंबर लिंबू सरबत आहे.
बघा एवढा ऊन डेंजरच ऊन आता मस्त सावली. इथं किनाऱ्याला आम्ही बसल्या 30 रुपये 30 रुपये 30 रुपयाला आहे मामाची इथं भेलबी. कुरमुरा बिल 30 रुपये, कोकम सरबत 30 रुपये, लिंबू सरबत 30 रुपये, पायनॅपल अननस 20 रुपये. सगळं एकदम ओके मध्ये आहे, काही टेन्शन नाही. या पण भेटेल आपली इथं. ह्यो हिसाब घ्यायला लागतो. एकदम थंड. एक काम करा ना, एक कोकम सरबत द्या मला. कोकम केलेला हे 4 करता का आता तुम्ही? हा ठीक आहे, 4 करा मध्ये कोकम सरबत. ह्यो आमच्या बाबाचं दुकान आहे, या तुम्ही विजिट करा. पैशाचा हिसाब ठेवू नका, बाबा आपला नात्या नाही. बाबा नाते नाही म्हणते. तुम्ही कुठले कुठलेच का? वरचा वाडा आहे. रोहिदास नारायण कोत्रेकर, मुक्काम पोस्ट कवणे, तालुका वेंगुर्ले, जिल्हा सिंधुदुर्ग. ही गाडी पळत आहे तास क्रमांक 3 मध्ये. नवीन बोट घेतली आहे काका. पन्नाची घेऊची लागली हो. 50,000 सेकंड हँड बोट. सेकंड हँड 50,000. सो मस्त भाई, एवढ्या पाण्याच्या मधीन आपल्याला लिंबू सरबत. 2.5 किलोमीटर अंतर. थांबा थांबा पिऊ थांबा. बंधारा सुकून भाई सुकून आहे. एवढं कायकिंग करून खाडी पाणी काय लिंबू सरबत डायरेक्ट भेटले. अन्नू धरून ठेव. पैसे घ्यावाला. कसा आहे चित्या चित्या कसा विषय आहे पाण्या. आमच्या बाबाची इथं बोट आहे कवणे बीचला. इथं काय कायाकिंग करायला आलतो आम्ही. इथं हेल बिल सगळ्या भेटते. इथं कोकम विकम एकदम क्लास मध्ये ओरिजिनल आहे सगळं. कायाकिंगला याल तर खवणीला या. आणि इथं लिंबू सरबत आम्ही पिले सगळ्या. एक नंबर टेस्ट आहे सगळ्या. इथं तुम्ही विजिट करा. या काय हे पिवला यो पिवला आहे इथं कावीचं औषध आहे. नाही दमलो बाबा, एवढं नाही. पुरं कॅमेरा डेंजर सेट केलं डायरेक्ट समोरच. गोप्रोची गरज नाही आपल्याला. चला आता आपला किनारा आलेला आहे. बस झाला, भूक लागले डायरेक्ट. आता जाऊन जेवू. किनाऱ्याला आपली पार्किंग मारू ना थेट आता पुढे डायरेक्ट गोवा. लेट्स गो. हो फायनली आम्ही पोचल्या गोव्यात. मागच्या टायमाला इथं रूम्स घेतलेलं, पण आता तिथं अवेलेबल नाही म्हणून दुसऱ्या इकडं रूम्स घेतल्या आणि उद्या तिथं बुक करू. सो मागच्या टायमाला ज्या सिक्रेट बीचवर गेलतो तिकडंच आता चालत जाऊन सनसेटचा नजारा दाखवतो. थांबा तुम्हाला. मस्त जेवलो दुपाऱ्या, थेट सुसाडलो डायरेक्ट गोवामध्ये. आणि आता म्हापसामध्ये थांबल्या इकडं कलंगट आणि बागा बीचच्या जवळ. सो चला कसा काय सनसेट आहे तुम्हाला दाखवताच पुढं. गेले चालतो तर भाई रातचे डायरेक्ट संध्याकाळचे याच टायमाला पोचलेलं 5-6च्या टायमाला. पण मागच्या वर्षी थोडासा स्कॅम झाला. सो चला यावेळेस सगळा समजले कसं काय असतं काय नाही. आता फिरायचं काम ठेवायचा नुसता. सो मागच्या टायमाला बी आम्ही रात्री असं फिरायला आलो त्या बीचवर. सो आता भाई सकाळच्या टायमाला चालल्या, म्हणजे सॉरी संध्याकाळच्या. तर तिथले आपण सनसेट बघू. आणि जो कोकणातला सनसेट होता भाई त्या जाताना आधीच नाही, विषयच नाही. तुम्ही ब्लॉग बघला नसेल तर तो पहिले जाऊन बघा. तो चला आता कसं काय सिनेमॅटिक्सचा मजा घ्या. असं असं चालत आल्यावर आपल्यालाच डायरेक्ट समोर भावेश मेहर नाही त्याच्या मागचा समुद्र बघायला भेटेल डायरेक्ट. सो फायनली आपण पोचलो भाई समुद्राच्या किनारी डायरेक्ट गोव्याच्या.
सो सनसेटचा आता मजा घ्या तुम्ही. तवसर आम्ही फोटो काढायची मजा घेता. आज के दिन के लिए समुद्र के अंदर करने का टाइम खत्म हो चुका है. कल सुबह 9 बजे भाई इकडं बागा बिचवाल्या, कलिंगड का बागा बिचवाना. इकडं बघा ते ड्रिंक कोण नाही, डायरेक्ट सगळी फ्रुट्स खातात. फ्रुट्स मस्त भाई. गोव्यात जेवायला बसले आता. इकडे काय चिकन 65 आणि दुसरं काहीतरी मागवले विषय. काय आहे काय आहे मग तुम्ही मागवले, बोल ना काय आहे. डायरेक्ट काय सांगला 65 काय ड्राय फ्राय नाही हो काय यो ड्राय फ्राय आहे चिकन चिल्ली आहे. जाऊ द्याला खायचं काम करा